पोलीस विभाग यांना गोपनीय माहितीच्या आधारावर जिल्हास्तरीय भरारी पथक यांना कळविण्यात आले आणि त्यानुसार आरोपी शुभम सिंग बलजीत सिंग चौधरी वय वर्ष 21 राहणार वाडी विस्तार वर्दिया जिल्हा कच्छ गुजरात हल्ली मुक्काम हिरापूर धामणगाव रेल्वे क्षेत्रात बोगस कापूस बियाण्याची अवैध विक्रीच्या उद्देशाने अनधिकृत साठवणूक करीत असताना पोलीस स्टेशन तळेगाव दशासर पथक आणि अमरावती जिल्हा कृषी विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने पकडले आहे। आरोपीकडून महाराजा विराट ग्लायगोगार्ड कोहिनूर इत्यादी नावाचे बोगस एचडीबीटी कापूस बियाणे 9 गोण्या शेतातील त्या पोत्यामध्ये 7,12,000 रुपये किमतीचे बनावट कापूस बियाणे 432 पाकिटे आढळून आली असून जप्त करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री निकेतन कदम, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर गणेश घोरपडे, मुख्य गुण नियंत्रक अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, गुण नियंत्रक निरीक्षक तथा तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, विभागीय गुण नियंत्रक निरीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने प्रमुख व मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे, चांदूर रेल्वे पंचायत समिती कृषी अधिकारी गुण नियंत्रण रवी महादेवराव राणे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अमरावती विराग देशमुख, तालुक्याचे गुण नियंत्रक निरीक्षक राजेश बांबल, धामणगाव तालुक्याचे कृषी अधिकारी गुण नियंत्रक राजेश वादले व उपस्थित फिर्यादी पंचायत समितीचे गुण नियंत्रक निरीक्षक रवी राणे यांच्यातर्फे फिर्याद तळेगाव दशासर येथे नोंदविण्यात आली आहे। पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे तसेच पोलीस हवालदार यांनी ही कारवाई केली आहे। वाडी पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।